इथून जवळपास 4,500 वर्षांपूर्वी एक संस्कृती आपल्या भारतामध्ये गुण्या गोविंदानं नांदत होती आणि त्या संस्कृतीचं नाव होतं हडप्पा संस्कृती, जिला आपण सिंधू संस्कृती असंही म्हणतो. आता ही संस्कृती जी आहे याच मुद्द्यासंबंधी आजचा आपला विषय आहे. बघा, मोहेंजोदाडो नावाचं जे शहर आहे 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी शोधून काढलं. जेव्हा हे शहर आपण शोधून काढलं तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, जेव्हा हे राखलदास बॅनर्जींनी पूर्ण हा जो आहे तो आजच्या पाकिस्तानमध्ये असलेला हा पूर्ण ढाचा इथून बाहेर काढलेला होता. त्यात आपल्याला ग्रेट बाथ, ज्याला आपण महास्नानगृह म्हणतो, पशुपती महादेवाचं जे आपल्याला हे दिसतं याच्यामध्ये, आणि सोबतच तुम्हाला बऱ्याचशा इथं मूर्त्या दिसतात आणि त्यापैकी ही एक नृत्यांगनेची मूर्ती दिसते. या मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकता एक स्त्री आहे किंवा एक नृत्यांगना आपण म्हणतो, आणि ती एक एकदम कॉन्फिडेंटली अशी उभी आहे. मे बी शी इज डान्सिंग इन दॅट पोज. तर ह्या पद्धतीच्या आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तर सापडला, पण आजचा मुद्दा आपला हा नाहीये. बघा, एवढं सगळे दिवस उलटून गेले आणि एनसीआरटीला आता समजलं की ही मूर्ती जी आहे ती पाहण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीये. त्यामुळे एनसीआरटीने एक काम केलेलं आहे की या मूर्तीला कपडे घालून दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे पूर्णतः त्याचं स्ट्रक्चर बदलून टाकले. आपल्या देशामध्ये सध्या खूप महत्वाचे मुद्दे आहे शिक्षण यंत्रणेसाठी, तरी त्यामध्ये नीट पेपर फुटीचा आहे किंवा बऱ्याचशा पेपरमध्ये आपल्याला घोळ होताना दिसत आहेत. जर 12वीचे पेपर झाले सीबीएसईचे, त्यामध्ये तर वेबसाईटच चुकीची होती, त्यात कितीतरी मुलांच्या मार्कशीटमध्ये घोळ झाला. हे सगळे मुद्दे महत्वाचे नाहीये. बघा, महत्वाचं काय आहे तर आपल्या या मूर्तीला कपडे घालून देणं महत्वाचं आहे. यावाल्या, ठीक आहे, म्हणजे हे मूर्ती ओरिजिनल आहे, या ठिकाणी कपडे घालून दिलेले आहेत. आता याच्यामध्ये ही जर बातमी थोडीशी आपण डिटेलमध्ये पाहिली तर एनसीआरटीचं एक मधुरिमा नावाचं त्यांनी पुस्तक लॉन्च केलंय इयत्ता 9वी साठी, आणि या पुस्तकाचं जेव्हा लॉन्चिंग झालं तिथं सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध डान्सिंग गर्लची प्रतिमा त्यांनी बदललेल्या स्वरूपात छापली. याच्यामध्ये या पुस्तकात मूर्तीच्या शरीराला रंगानं झाकलेलं आहे आणि त्यामुळं तिथं आपल्याला कपडे घातलेले ती दिसत आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार जर आपण पाहिलं तर डान्सिंग गर्लची जी प्रतिमा आहे ती 9वीच्या मधुरिमा नावाच्या पुस्तकामध्ये हिस्ट्री ऑफ आर्ट्स या पहिल्या प्रकरणातच, म्हणजे पहिल्या चॅप्टर मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, सोबतच या मूर्तीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रतिमेत खांद्यापासून खालचा जो भाग आहे तो झाकलेला आहे आणि मूळ मूर्तीमध्ये हा भाग आपल्याला उघडा दिसतो. 25 वर्ष छापल्या जात असलेली ही मूर्ती जी होती, कांस्य धातूची मूर्ती, त्याचा जो हा फोटो होता तो मूळ स्वरूपात यापूर्वी कधीही बदल करण्यात आला नव्हता. पण या वर्षी एनसीआरटीला वाटलं की हे काही योग्य नाहीये, हे आपल्या इथिक्स मध्ये येत नाही, पाहायला चांगलं वाटत नाही, म्हणून त्यांनी ते बदललेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये एनसीआरटीचं हे सगळं त्यांनी ते सांगितलं, आराखडा त्यांना विचारलं, तेव्हाही त्यांच्या माध्यमातून ते सांगण्यात आलंय की प्रतिमेत केलेला बदल विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप केलेला आहे, असा मिशेल डॅनियो यांनी याच्यात सांगितलं. आणि मूर्तीचं स्वरूप हे सेन्सॉरशिप आहे. ऍक्च्युली डॅनियो एक महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांनी याच्याबद्दल हे टिप्पणी दिली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की मूर्ती दाखवण्यात जी आली ती कुठे अस्तित्वात म्हणजे सध्या नाहीये, जी आपल्याला पुस्तकात दाखवण्यात आलेली आहे. मुलांना जर विचारलं की अशी मूर्ती कुठे आहे, तशी मूर्ती मिळणारच नाही, कारण ओरिजिनल मूर्ती कशी आहे तिचं स्वरूप आपण पाहिलं, पण आता कपडे बदलून किंवा अशी मूर्ती तर अस्तित्वातच नाही. म्हणजे हिस्ट्री सोबत, इतिहासासोबत हा कुठंतरी आपल्याला हे दिसतोय छेडछाड केल्याचा प्रकार. आता अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण चित्र बदलाबाबत विचारलेल्या प्रश्नावर एनसीआरटी जे संचालक आहेत त्यांचं नाव आहे दिनेश प्रसाद सकलानी, तर यांनी या द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की यामागे कोणतंही खास कारण नाहीये त्यांच्याकडे. ते म्हणाले की इयत्ता 6वीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकात डान्सिंग गर्लचं चित्र त्यांच्या मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. हे हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख शोधांपैकी एक आहे. आता ते ठीक आहे, पण 6वीच्या पुस्तकात दिलं, 9वीच्या पुस्तकात कपडे त्याला का घातले, त्या महत्वाचा प्रश्न इथे दिसतो. पण या सर्व गोष्टींमध्ये अजूनही बऱ्याच लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत. विचारवंत महत्वाचे इतिहासकार डॅनियो यांनी पण त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीला खरा इतिहास नसेल माहिती तर कसं चालणार. समजा त्यातल्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्यावरच प्रोजेक्ट भेटला आणि एखाद्या विद्यार्थ्यांना हा फोटो एखाद्या इंटरनॅशनल याच्यासाठी लावला, तर तशी गोष्ट तर एक्झिस्टच करणार आहे, तर त्याचा रिसर्च पेपर किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी तिथं रिजेक्ट होऊन जाणार. अशा पद्धतीचं आहे. बघा, आपण
ते सगळं ठीक आहे, पण मोहेंजोदाडो बद्दल एक थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया या डान्सिंग गर्ल बद्दल. मोहेंजोदाडो हे जे आहे हे सिंधू संस्कृतीतलं सर्वात मोठ्या आणि विकसित शहरांपैकी एक शहर होतं. ते सध्याच्या पाकिस्तान मधला जो सिंध प्रांत आहे तिथं आहे. 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी जेव्हा तिथं संशोधन केलं होतं, त्या संशोधनामध्ये पुरातत्व शास्त्रज्ञ राखलदास बॅनर्जी यांनी या शहराचा शोध लावला होता. सिंधू संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती मानली जाते आणि तिचा काळ इसवी सन पूर्व 2600 ते 1900 इसवी पूर्व याच्या दरम्यान सांगितला जातो. सुनियोजित शहर, रस्ते, धान्याची कोठारं, प्रगत शहर असं हे शहर होतं. इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं शहर आपल्याला पाहायला मिळतं. पण अशा प्रकारची ही जी इतिहासासोबत पुन्हा पुन्हा काय म्हणू शकतो आपण जे होते आपल्या संस्कृतीचं इंटरनॅशनल, आता तो काय इतिहासकार आपल्याकडचा नाहीये, तो इतिहासकार आहे तिकडला, तर तिकडे असा या गोष्टींचा प्रभाव पडला तर आपल्या गोष्टींचं थोडंसं एक विचित्र चित्र तिकडे निर्माण होतंय. याबद्दल तुम्हाला तुमची मतं काय आहेत ती तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. बाय द वे, तुम्हाला इतिहास विषयात आवड असेल तर नक्कीच आपण आपल्या सेशन्समध्ये 8वी 9वी 10वी या वर्गांसाठी इतिहासाचे सर्व आपण मोफत क्लास या चॅनलवरती घेतोय आणि हिस्टॉरिकल पूर्ण कॉन्टेंट आपल्याला शॉर्ट्स मध्ये या चॅनलवरती पाहायला मिळतोय. धन्यवाद. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.